हाय हॅलो नमस्कार. मी शीतल. माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. कोबीची भाजी करणार आहे. कोबीची भाजी मी हिरवी मिरची घालून केलेली होती, तुमच्या संग शेअर केलेली आहे. कोबीची भाजी चटणी घालून करणार आहे मी कोबीची भाजी. कोबीच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ पण घालणार आहे. हरभऱ्याची डाळ मी अर्धा तास झालं भिजत घातलेली आहे. डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये मी दुधी भोपळा घालणार आहे. म्हणजे सांबार करणार आहे, साधा सिंपल सांबार करणार आहे. आणि गेल्या बुधवारच्या बाजारातून मी आणलेला होता दुधी भोपळा. आणलेला मी हलवा करायला, तो आता वाळा लागलाय, त्यामुळे मी आता सांबार करणार आहे. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुधी भोपळ्याची साल काढायची, तसंच नाही शिजवायचं. साधी जर डाळ नको असली ना, अशी दुधी भोपळा घालून मी आमटी करत असते. नुसतंच वरण खराब वाटेल तर आत किती छान आहे बघा, कवळा आहे भोपळा. फ्रीज मध्ये ठेवलं की नाही असंच होते. तुरीची डाळ घेतलेली आहे. दुधी भोपळा मी धुवून चिरून घेतलेला आहे. टोमॅटो 2 घेतलेले आहेत मोठी. डाळीमध्ये टोमॅटो घालायचं त्यानं, म्हणजे पित्ताचा त्रास होत नाही. आता यामध्ये की नाही सांबर मसाला घालायचा. यामध्ये जरासं पाणी घालायचं. डाळीमध्ये जरा सांबर मसाला घातला की नाही खूप छान आमटी होते. जरासं तेल घालायचं, हळद घालायची, थोडीशी हिंग घालायचं. शिजताना की नाही डाळ शिजताना कधी पण मीठ घालायचं, लवकर शिजली जाते आणि डाळ गिर होते. जराशीच घालायची, नंतर ना आपण घालत असतो आमटीत. चार शिट्ट्या करून घेऊया. हिरवागार आहे कोबी, एक आठवडा झाला, म्हणजे बुधवारी आणलेला आहे. इतका हिरवागार आहे बघा, अजून ताजाच दिसतोय. खूप छान आहे. आणि असं हिरवाच घ्यायचं, त्यानं खूप छान चव असते. पांढरा कधी पण घ्यायचं नाही, पांचट होते भाजी. चला आता आपला कुकर होतोय तोपर्यंत कोबी चिरून घेते. कोबी चिरताना एकदम बारीक चिरायचा, मोठा अजिबात ठेवायचा नाही, काय आपण त्यात पाणी घालणार नाहीये, वाफेवर शिजवायचे आहे. चल कोबी चिरून घेते. कोबी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. होता येईल तेवढी बारीक चिरायची. किती बारीक चिरलेली आहे, खूप बारीक चिरायची, कारण की आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. इथं मसाला बघा काय काय घेतलाय. आलं, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चेचून घ्यायचा हा मसाला. तुम्ही जर मिक्सरमधनं बारीक केला तर सुद्धा चालते हा मसाला. मसाला बघा इथं काय काय घेतलाय. कांदा, टोमॅटो, डाळ किती छान भिजलेली आहे, छान भिजलेली आहे. चला आता फोडणी टाकूया. खलबत्त्यात चेचून घेते मसाला. झालेला आहे कुकर आपला. कढई ठेवलेली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तडतडली की लगेच जिरं घालायचं. कांदा आणि टोमॅटो घालायचं. कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजलेला आहे, यामध्ये आपण मसाला केलेला घालायचा. हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा. छानपैकी मसाला भाजलेला आहे, यामध्ये आपण सगळी पावडर मसाले घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं, हिंग घालायचं चवीपुरतं, हळद घालायची,
चवीपुरतं चटणी घालायची, कांदा लसूण चटणी घालायची. थोडा मसाला चांगला भाजून घ्यायचा. छान पिकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाल्यामध्ये कोबी घालायचं. गॅस बारीकच करायचा ना, मसाला जळू शकतो. आता सगळं मिक्स करायचं. कोबीमध्ये की जी डाळ आपण भिजवलेली की नाही हरभऱ्याची ती घालायची. पाणी अजिबात घालायचं नाही. डाळीमधलं बी पाणी सगळं काढून टाकलेलं. आता छानपैकी मिक्स करून घेऊया. कोबीमध्ये पाणी अजिबात तैनो घालू नका, पांचट होते कोबी पाणी घातले की. फक्त वाफेवर शिजवायचं आपण. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मी एकदम बारीक गॅसवर ठेवणार आहे. गॅस बंद करूया. बारीक गॅसवर ठेवायचं. गॅस बारीक करायचा, झाकण लावून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. आणि आधीमध्ये बघायचं तैनो ना तर करपू शकतं. चला आता आमटीला फोडणी टाकूया. आपली भाजीला फोडणी टाकूसपर्यंत कुकर माझा गार झालेला आहे. किती छान शिजलेला आहे बघा. दुधी भोपळा, टॅमॅटो आणि डाळ खूप छान शिजलेली आहे. फोडणीसाठी तर मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. मसाला बघा इथं लसूण, आलं आणि कोथिंबीर हे चेचून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घेणार आहे. सांबर मध्ये तेल काही जास्त लागत नाही. ही गरम आहे तोपर्यंत स्मॅश करायचं, म्हणजे खूप छान बारीक होते. तेल आपलं गरम झालेलं आहे. गॅस करतो बारीक. जिरा मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी घालायचं. जिरं घालायचं. कांदा घालायचा. कढीपत्ता घालायचा. छान ते भाजून घ्यायचं. कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा छानपैकी भाजलेला आहे. यामध्ये मसाला केलेला घालायचा. आलं लसूण आणि कोथिंबीर चेचून घातलेली आहे. छानपैकी मसाला भाजून घ्यायचा. मसाला छानपैकी भाजलेला आहे. हिंग घालायचं चिमूटभर. हळद घालायची. चवीपुरतं चटणी घालायची. कांदा लसूण चटणी आहे. यामध्ये तुम्ही जर मिरची पूड घालणार असला तर पण घालू शकता. मीठ घालायचं चवीपुरतं. लक्षात ठेवा आपण डाळीमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जपून मीठ घाला. सगळा मसाला तर छानपैकी भाजून घ्यायचा. मसाला छानपैकी भाजलेला आहे. त्यामध्ये डाळ घालायची. खलबत्ता मी स्वच्छ धुवून पाणी घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे की नाही तेवढं घाला. सांबार हे घट्ट नसते, पातळच असते. सांबार मसाला घालणार आहे. डाळ डाळ खाऊन जर कंटाळा आला असला ना तर डाळीमध्ये बटाटो घालू शकता किंवा असं दुधी भोपळा पण घालून तुम्ही करू शकता. यामध्ये गूळ घालायचं. चला आता छानपैकी उकळी आणून देऊया. अजून मधून बघतच राहायचं. ते ना कोबीला आपण पाणी घातलेलं नसतं त्यामुळे बघत राहायचं आपण. कोबीची भाजी पण खूप लवकर शिजते. कवळी असली की लवकर शिजते. कोबी आपली झालेली आहे. यावर मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालायची. मिक्स करायचं. लाल तिखट आपली कोबीची भाजी झालेली आहे. फक्त वाफेवर शिजवलेला आहे. पाणी अजिबात घातलेलं नाही. त्याने पाणी घालूच नका तुम्ही. वाफेवर एकदा शिजवून बघा. अशी कोबी खूप छान लागते. डाळ कोबी लाल तिखट कोबीची भाजी झालेली आहे. कोबीला अंगचंच पाणी असते त्यामुळे पाणी घालायचं नाही. चला गॅस बंद करूया. झालेली आहे. चला सांबार पण झालेला आहे. यामध्ये तुम्ही चिंचेचं कोळ सुद्धा घालू शकता तुम्हाला जर घालायचं असलं तर. नाहीतर मी जसं केले तसं पण नक्की करून बघा. तैनो खूप छान सांबार होते. कधी कधी तर साधं सिंपल असं सांबार करून बघा. तैनो भाताबरोबर खूप छान लागते.
चला आता येईन आता इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.